नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी इंग्रजी विषयातील अतिशय महत्त्वाचा लेखन प्रकार तो म्हणजे समरी रायटिंग अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी हा घटक नीट समजणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजे काय? तर समरी म्हणजे दिलेल्या उत्तरातील मुख्य मुद्दे कमी शब्दात स्वतःच्या भाषेत मांडणे. नेहमी लक्षात ठेवा, समरी म्हणजे नक्कल नाही. समरी म्हणजे स्पष्टीकरणसुद्धा नाही. समरी म्हणजे संक्षेप. थोडक्यात जे आहे, कमी शब्दांमध्ये आहे, ते सांगणं म्हणजे समरी. आता समरी रायटिंगचा उद्देश काय आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा उतारा थोडक्यात समजवायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला खूप मोठमोठे पॅसेजेस असतील, खूप मोठा कंटेंट असेल, तर तो शॉर्ट करणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी समरी उपयोगी पडते. त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे ओळखण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागते. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अनावश्यक तपशील जो आहे तो वगळायचा असतो. कारण बऱ्याच वेळेला पॅसेज किंवा कोणताही कंटेंट त्याचा आकार मोठा होण्याचं कारण एकच असतं की त्याच्यामध्ये मुद्द्यांचं रिपिटेशन होतं. काही कमी महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये वापरले जातात. हे टाळून जे महत्त्वाचं आहे, नेटकं आहे, तेच आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. आता आपण बघूया की समरी लिहिण्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, त्याच्याकडे आपण पहिल्यांदा जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं पहिली पायरी जी आहे ती म्हणजे रीड पॅसेज ट्वाईस. ट्वाईस म्हणजे दोनदा. किमान समरी आपण 2 वेळा वाचली. जो पॅसेज दिलेला आहे तो 2 वेळा वाचायला पाहिजे. आता याच्यामध्ये ज्या आपण स्टेप्स पाहतो आहोत त्या तुम्हाला परीक्षेमध्ये वापरता येतीलच असं म्हणता आपल्याला येणार नाही. कारण तिथे तुम्हाला वेळ कमी आहे, वेळेची मर्यादा आहे. मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला तो 4 मार्कचा प्रश्न सोडवायचा आहे. पण ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या इन जनरल समरी तुम्हाला, कारण समरी कुठेही लिहायला लागू शकते. ऑफिसेसमधल्या मीटिंगची समरी असू शकते, एखाद्या भाषणाची समरी असू शकते, एखाद्या लेक्चरची समरी असू शकते. त्यावेळेला तुम्ही काय करायचं तर रीड द पॅसेज ट्वाईस. कारण सुरुवातीला तुम्ही जेव्हा पॅसेज वाचता तेव्हा तुमचं ते अंडरस्टँडिंग होतं की काय कशाबद्दल पॅसेज आहे याची तुम्हाला आयडिया येते. आणि सेकंड टाईम तुम्ही जेव्हा रीडिंग करता त्यावेळेला तुम्हाला काय आपण समरीमध्ये ॲड करणार आहोत आणि काय वगळणार आहोत ते समजण्यासाठी दुसऱ्यांदा तुम्हाला तो पॅरेग्राफ वाचावा लागतो. देन नेक्स्ट इज गिव्ह टायटल. टायटल आवश्यक आहे, कारण जेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही समरी लिहित असता त्यावेळेला तुम्हाला टायटल द्यावा लागतो. जर टायटल द्यायला विसरलो तर आपल्याला त्याचे मार्क्स कट होतात. त्यामुळे जे समरी जी आहे ती आपल्याला अतिशय काळजीपूर्वक त्याचं टायटल आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रफ समरीचा. आता मगाशी मी जसं म्हटलं की हे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये वापरता येतीलच असं नाही. पण इन जनरल समरी लिहित असताना तुम्ही रफ समरी लिहू शकता. कारण त्याच्यामध्ये परत तुम्हाला एडिट करायचं आहे. जसं आपण ब्लॉग रायटिंगमध्ये बघतो की ब्लॉग हा एकटाकी लिहिता येत नाही. एकदा तुम्ही पेन टेकवलं की तुम्ही 1000-1200 शब्द पटापट लिहून काढून तुमचा ब्लॉग किंवा एसे रेडी झाला आणि तुम्ही पब्लिश केला असं होत नाही. तो एकदा लिहून काढावा लागतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही नवीन सुचतं, काही आपण ॲड करतो, काही डिलीट करतो आणि मग तो फायनलाईज होतो. सो रफ समरी ही आपल्याला लिहावी लागते आणि मग आपण ती फायनलाईज करायची. अँड लास्ट वन इज चेक वर्ड लिमिट. वर्ड लिमिट इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी शब्दामध्ये एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ती समरी लिहावी लागते. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींच्या मदतीनं आपल्याला समरी लिहायची आहे. आणि त्यानंतर आपण पुढे जे बघणार आहोत की पॅसेज नीट का वाचतो आहे आपण, तर अर्थ समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे शोधण्यासाठी. टायटल आपण लिहितो आहे कारण शीर्षकाशिवाय ते अपूर्ण आहे. रफ समरी अशासाठी लिहायचं आहे की आपल्याला ती परत त्याच्यामध्ये एडिट काही करायचं असेल तर करता येऊ शकतं. आणि कुठलेही वाक्य वाचत असताना स्वतःला विचारा, हा मुद्दा आहे, आपण मुद्दा म्हणून वाचतो आहे का याच्यातनं आपल्याला काही उदाहरण आहे. तर एक्झाम्पल्स, डेट्स, नेम्स, स्टॅटिस्टिक्स हे सगळं जे आहे ते समरीमध्ये बिलकुल नको. ते आपल्याला टाळायचं आहे. त्याने तुमच्या समरीची लेंथ वाढते, जी आपल्याला टाळायची आहे, अवॉइड करायची आहे. आणि मग ह्याच्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला, जो लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, तो म्हणजे मूळ उताऱ्यातील वाक्य जशीच्या तशी लिहू नका. जर तुम्ही जशीच्या तशी वाक्य लिहिलीत तर ते लक्षात येतं की तुम्हाला त्या पॅसेजचं अंडरस्टँडिंग झालेलं नाही. यू आर जस्ट कॉपिंग द लाईन्स फ्रॉम द गिवन पॅसेज. सो हे अवॉइड करण्यासाठी मूळ उताऱ्यातली वाक्य जशीच्या तशी लिहिणं शक्यतो टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्ड लिमिट तुम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. नाव लेट अस कम टू द गोल्डन रूल्स ऑफ समरी रायटिंग. आता काय आहेत गोल्डन रूल्स बघा. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या शब्दात लिहा. यूज युअर ओन वर्ड्स बिकॉज समरी इज वॉट यू हॅव अंडरस्टूड बाय रीडिंग द पॅसेज इट सेल्फ अँड दॅट इज वाय द समरी शुड बी रिटन इन ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये समरी लिहायला पाहिजे. युजली द प्रेझेंट टेन्स शुड बी यूज्ड. समरी लिहित असताना प्रेझेंट टेन्सचा वापर झाला पाहिजे. देन द सेंटेन्सेस शुड बी सिम्पल
अँड व्हेरी क्लिअर. साधी स्पष्ट वाक्यरचना. आपल्याला बोजड वाक्यरचना नको आहे, बोजड शब्द नको आहेत. साध्या सोप्या शब्दांमध्ये समरी लिहिली तर ती जास्त प्रभावी होते. एकच परिच्छेद, जस्ट 1 पॅराग्राफ इज इनफ टू राईट अ समरी. अँड टायटल लिहायला बरेचदा विसरतात. पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही छान समरी लिहिली आहेत आणि टायटल लिहायला विसरला तर तुमचा मार्क कट होतो. त्यामुळे टायटल लिहायला कोणीही विसरायचं नाही. आता काही चुका आपल्याकडनं होतात बघा. त्या चुका कोणत्या आहेत की बऱ्याच वेळेला उदाहरणं, संवाद, आकडे किंवा कोट्स किंवा काही मेन्शन केलं असेल तर ते लिहिल्यामुळे तुमच्या समरीची लेंथ वाढते, विच इज नॉट ॲट ऑल ॲक्सेप्टेबल. समरीची लेंथ वाढता कामा नये. एखाद्या पॅराग्राफमध्ये समरी कंप्लीट झाली पाहिजे. त्यामुळे उदाहरणं नकोत, संवाद नकोत, आकडे नकोत किंवा कोणत्या प्रकारच्या कोट्स नकोत. स्वतःचं मत कधीही लिहू नका. यू आर नॉट देअर टू गिव्ह युअर ओपिनियन. आपण ओपिनियन देण्यासाठी, आपलं मत देण्यासाठी समरी लिहित नाही होत. आपण फक्त काय दिलेलं आहे ओरिजिनल पॅसेजमध्ये ते संक्षेपमध्ये लिहिण्यासाठी समरी लिहितो आहे. नवीन माहिती वाढवू नका. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. एखाद्या पॅसेजबद्दल वाचत असताना तुम्हाला असं वाटलं की अरे हे आपल्याला याच्याबद्दल अजून थोडंसं माहिती आहे, तर मग त्याचे आपण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होऊ शकतो की आपण न्यू इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण ॲड करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहिती आहे तर आपण ॲड करू शकतो, पण न्यू इन्फॉर्मेशनची आवश्यकता नाही. त्याने तुमची लेंथ वाढते. सो अवॉइड दॅट. आणि द पॅसेज सेज वगैरे अशी सुरुवात टाळा शक्यतो, कारण तुम्हाला डायरेक्ट त्या पॅसेजला स्टार्टच करायचं आहे की द पॅसेज सेज. आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारचं लिंकर्स किंवा अन्य काही गोष्टी आवश्यक नाही. तिथे आपल्याला आपल्या लँग्वेजचं स्किल नाही दाखवायचं आहे, तर आपल्याला कोणतं स्किल दाखवायचं आहे, तर आपल्याला दाखवायचं आहे ते म्हणजे अंडरस्टँडिंग तुमचं किती आहे. कॉम्प्रिहेन्शन, तुम्हाला किती समजलं आहे वाचलेलं, हे त्या ठिकाणी चेक होणार आहे आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अँड दॅट इज वाय यू आर नॉट रिक्वायर्ड टू राईट वॉट यू हॅव ऑलरेडी नोन. की तुम्ही आधी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काय माहिती आहे ह्याची आवश्यकता नाही आहे, तर तो दिलेला पॅसेज वाचून तुम्हाला काय समजलं हे त्याच्यामधनं आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग कठीण नाही आहे. फक्त मुख्य मुद्दे ओळखा, अनावश्यक भाग वगळा आणि स्वतःच्या शब्दात थोडक्यात लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये. थँक्यू.